मित्रांनो, शब्द या एका गोष्टीकडे तुम्ही खूप बारकाईने लक्ष दिलेत का? म्हणजे याच शब्दांचा आधार घेऊन आपण वाक्य रचतो, कविता रचतो किंवा खूप मोठे मोठे निबंध लिहिले जातात. आपण चक्क बोलतोही तर शब्दांचाच वापर करतो. या शब्दांना कधी अर्थ असतो, कधी ते निरर्थक असतात. यांची जादू कधी तुम्ही बारकाईने ओळखली आहेत का? मी कुठेतरी वाचलं होतं, अर्थपूर्ण शब्दांचा एखादा समूह, संच जेव्हा एका अर्थपूर्ण रचनेत मांडला जातो तेव्हा त्याचं वाक्य होतं, आणि जेव्हा हीच रचना तोडकी मोडकीची होते तेव्हा त्याचं काव्य होतं. आणि हे काव्य कोणाला कळतं, कोणाला नाही कळत. आणि हीच कदाचित त्या शब्दांची किंवा त्या विचारांची मजा असते, जादू असते. आरती प्रभूंची अशावेळी एक कविता फार आठवते. कविता अशी आहे, या माझ्या कवितेचा अपमान का करता बाबांनो, का? प्रेम हवंय का या कवितेचं? मग तसं मागून मिळणार आहे का? खूप काही द्यावं लागेल त्यासाठी, काय काय द्याल? हीच संपूर्ण कविता मी आपल्या काव्यमनच्या एका व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केलेली आहे. तुम्ही अजूनही ती पाहिली नसेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. पण आजचा विषय हा शब्दांच्या भोवतीच घुटमळणारा आहे. आणि आजची जी कविता आहे ती कवी मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली आहे. आणि कवितेचं नावच मुळात आहे शब्द. शब्दांची मजा, शब्दांची जादू उलगडून सांगणारी ही कविता आहे. फार छोटीशी कविता आहे. आणि मंगेश पाडगावकरांच्या कविता बऱ्याचशा खूप हसवणाऱ्या असतात किंवा मूड लाईट करणाऱ्या असतात. पण ही कविता त्यातली नाहीये. खूप विचार करायला लावणारी कविता आहे. शब्दांची किमया समजावून सांगणारी कविता आहे. कवितेचं नाव आहे शब्द. मला फार आवडलेली कविता आहे. तुम्हाला आवडते का? पहा. कधी कधी शब्द नुसतेच शब्द असतात. कधी कधी शब्द नुसतेच शब्द असतात, म्हणजे नुसतेच शब्द असतात अर्थवाले. पालवीवरच्या उन्हाचा कोवळेपणा त्यांच्यातून उतरतच नाही. मग ते वाक्य करतात. कोवळेपणा याच्यासारखा त्याच्यासारखा, तरी पण शब्द नुसतेच शब्द उरतात. व्याकरणाच्या घरातल्या निर्बुद्ध नोकरासारखे. पण कधी कधी शब्द मात्र जादू करतात. कधी कधी शब्द मात्र जादू होतात. जुगारातल्या फाशांसारखे शब्द जेव्हा मी हातात घेऊन टाकतो, कधी कधी तेव्हा चुकून ते दानही पडते. फुलांचे रंग मग किलबिलताना ऐकू येतात. शब्द होतात मऊ घरटे, आणि त्यात मग येऊन बसतो चंद्र पक्षी. शब्द होतात सुरुंग, काळोखाच्या पहाडाच्या ठिकऱ्या करतात. शब्द होतात मऊ विहार माहेर. शब्द डोळ्यात काजळ घालतात, नदीच्या काठाने रमत गमत वाटेने. शब्द मग चालू लागतात शिळ घालीत. कधी कधी शब्द नुसते शब्द नसतात, आणि कधी कधी शब्द नुसते शब्द असतात अर्थवाले. तर अशी ही कविता आहे मित्रांनो. मला असं वाटतं पाडगावकरांना या कवितेतून असं सुचवायचंय की जरी शब्दांचा एखादा समूह असेल, रचनेत मांडलेला असेल आणि त्याला अर्थ असेल, तरीही ते कधी कधी नुसतेच शब्द असतात. कारण त्यात कोवळेपणा नसतो, कवितेची झालर नसते, ती आपल्याला कोणत्या तरी विशिष्ट जगामध्ये नेऊन पोचवत नाही. माझे खूप स्पष्ट मत आहे आणि अनुभव सुद्धा आहे. एखादी कविता जेव्हा आपण वाचतो किंवा जेव्हा ती समजतो, खूप खोलात जाऊन समजतो, तेव्हा ती आपल्या मनाला खूप एका वेगळ्या जगात घेऊन जाते. आणि तिथे खूप सुंदर जग आपल्याला वाटतं. खूप आपलंसं करणारं ते जग असतं. आपले विचार तिथे असतात. कोणीही आपल्याला कमीपणा दाखवणारं नसतं किंवा आपल्याला भरभरून प्रेम तिथे मिळत असतं. जसं हवं तसं अगदी ते जग असतं. आणि जेव्हा आपण पुन्हा रियालिटीमध्ये येतो तेव्हा आपल्याला खूप पटकन एक रियालिटी चेक मिळतो. या कवितेतून सुद्धा पाडगावकरांना असंच म्हणायचंय का की शब्द जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला किंवा वाचणाऱ्याला त्याच्या कल्पना शक्तीची जाणीव करून देत नाही किंवा त्याला एखाद्या विशिष्ट त्याच्या जगात नेऊन पोचवत नाहीत, तोपर्यंत त्या शब्दांना काहीच अर्थ नसतो, असं यांना सुचवायचं असेल का? मला ही फार आवडलेली कविता आहे. फार विचार करायला लावणारी कविता मला ही वाटते. तुम्हाला आजची कविता कशी वाटली, आजचा हा भाग कसा वाटला ते तुम्ही नक्की कळवा. काव्यमनच्या अनेक व्हिडिओजना तुम्ही खूप भरभरून साथ पूर्वी दिली आहे. आताही तुम्ही साथ द्या अशी माझी खूप मनापासून विनंती आहे. या माझ्या चॅनलवर प्रत्येक सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी एक नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा मी प्रयत्न करते. हे सगळे व्हिडिओज तुम्ही जरूर पहा. कॉमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून एंगेजमेंट वाढवण्यासाठी मला मदत करा. खूपदा काय होतं ना, तुम्हाला व्हिडिओज आवडतात, तुम्ही व्हॉट्सअपवरून किंवा अनेक सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरून मेसेज करून किंवा कॉल करून तुम्ही मला कळवता सुद्धा, पण त्याने दुर्दैवाने माझी युट्यूबची एंगेजमेंट वाढत नाहीये. माझी ही विनंती असेल तुम्हा सगळ्यांना की प्लीज तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट करा, व्हिडिओजना लाईक करा, आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपल्या जवळच्या व्यक्तींना सबस्क्राईब करायला सांगा. खूप सुंदर मराठी कविता, कथा
आणि विचार, गाणी असं खूप काही तुम्हाला या चॅनलवरून ऐकायला मिळेल. तुम्हाला हा सगळा माझा कॉन्टेंट आवडत असेल तर प्लीज सपोर्ट करा आणि काव्यमनच्या पुढच्या व्हिडिओची नक्की वाट पहा.